आज सकाळ सकाळचा डब्याला काय बनवायचं हा विषय पडला. आज उठायला फारच लेट झाला, त्यामुळे आज मी विचार केला फ्राईड राईस बनवायचा. सोपी रेसिपी आहे, मी तुमच्याशी शेअर करते. भांड्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, जरासं जिरं घालायचं आहे आणि कोबीज, कांदा, शिमला मिर्च आणि गाजर याचे तुकडे करून आपल्याला चांगले बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला या भांड्यामध्ये घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि वाफेवर 2 मिनिटं आपल्याला असं प्लेट ठेवून वाफवून घ्यायचं आहे. हे आपल्याला सॉस घालायचे आहेत. आता आपल्याला तोपर्यंत आपलं भाज्या शिजलेल्या आहेत. सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तुम्ही डब्याला टिफिनला देऊ शकता. अचानक काहीतरी पाहुणे आले आणि काय नसेल तर आपल्याकडे भात असेल तर अशा प्रकारे तुम्ही फ्राईड राईस बनवून देऊ शकता. आता इथं मी चांगल्या प्रकारे भाज्या व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर अशा प्रकारे शेजवान मसाला असेल नाही तर अशा प्रकारचा हा मसाला दाखवत आहे, तो जरी घातला तरी खूप छान अशी चव येते. ह्यामध्ये ऑलरेडी ना जे शेंगदाण्याचं कूट असतं ते असतं, त्यामुळे वेगळे शेंगदाणे घालायची जरूरत पडत नाही आणि याने खूप चव छान येते. त्यानंतर आपल्याला अशा छान प्रकारे परतवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला जो भात होता तो घालायचा आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगते, ज्यावेळेला आपण भात घालायचा असतो त्यावेळेला थोडं एक शिटी काढून घ्या आणि त्यानंतर तो भात घाला. त्यामध्ये मी सगळे जे सॉस होते ते घातले. यामध्ये रेड सॉस घातलेला नाही, मी ग्रीन सॉस घातलेला आहे. अशा प्रकारे सर्व आता परतवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला क्वांटिटी कमी वाटत असेल तर तुम्ही आणि थोडा वरून भात घालू शकता आणि चांगला परतवून तुमचा फ्राईड राईस रेडी आहे. कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा आणि खा पिया आणि स्वस्त राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसह.